आणि मग आम्ही कुठं आहोत? आमचं आत्मतत्व पण तेच आहे. ईश्वर तत्व, गुरुतत्व आणि आत्मतत्व ही तीन वेगळी तत्व नसेत, एकच तत्व आहे. फक्त त्याचं नीट आकलन झालेलं आहे, अनुभव आलेला आहे आणि तो इतरांना प्रदान करणं हे कार्य ज्याच्याकडे आहे गुरु. आम्हाला ती अनुभूती घ्यायची आहे. साधक वर्गात आहोत आम्ही. मार्गदर्शन घ्यायचं, ईश्वराचा आधार घ्यायचा, गुरूंचाही आधार घ्यावा, भावनिक आधार. पण त्यांचं स्वरूप जे आहे, त्या तत्व, त्या शरीरामध्ये असलेल्या त्या चेतन पुरुषाचं स्वरूप या सर्व गोष्टीपासून अलिप्त असलेला पुरुष विशेष आहे ईश्वरा. तस्य वाचक हा प्रणव. त्याचा वाचक प्रणव म्हणजे ओंकार हा त्याचा वाचक आहे. ओम म्हटल्यानंतर त्याचा निर्देश होतो. म्हणजे ओम हे ब्रह्म नसून ओम ज्याचा निर्देश करतो ते ब्रह्म आहे. असं एक वाक्य स्वामी अखंडानंदांनी लिहिलं आहे. ते अतिशय प्रतिम आहे की ओम ब्रह्म आहे. ओम इथे एकाक्षरम ब्रह्म असं म्हटलं होतं. मग ओम झाले की ब्रह्मप्राप्ती. कुठं वाटतंय तसं? म्हणून ओम ब्रह्म नसून ओम ज्या तत्वाचा निर्देश करतो ते ब्रह्म आहे. हे अगदी सायंटिफिक विधान. पण ते जे आहे तसे वाचक हा प्रणव हा, म्हणून त्याचा हा वाचक शब्द आहे. म्हणजे हा शब्द त्या ब्रह्माचा वाचक आहे, म्हणजे त्याचा निर्देश करतो. तज्जप तदर्थ भावनम, त्याच्या अर्थभावनेसहित त्याचा जप करावा. ध्यानामध्ये सांगितलं जात आहे. इतर वेळेला आम्ही कुठल्याही नाममंत्राचा जप करू शकतो. ध्यानातही नाममंत्राचा जप करू शकतो. असं काही नाही आहे की सगळीच नामं ही ओंकारातनं निर्माण झालेली आहेत. त्यामुळे कुठल्याही नामाने तुम्ही शेवटी त्या तत्वापर्यंतच पोहोचता. गोविंद गोविंद मना लागल या छंद, मग गोविंद ते काय? कुठल्याही नामाने या संतांनी उपासना केलेली आहे. लहानात लहान मंत्र ओम आहे. त्याचंच एक वेगळं स्वरूप सोहम आहे. राम हे सगळे मकारांत मंत्र आहेत. इतरही मंत्र घेऊन लोकांनी साधना केल्यात की फक्त हाच मंत्र सोडून दुसरा नाही. दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हारपले मन झाले उन्मन, मी तूपणाची झाली भोळवण, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. हे काय आहे? मंत्रच आहे. त्यांनी ध्यानच केलेलं आहे. त्याच्यातनं ही अवस्था प्राप्त झाली. तर असं काही सांगतात की बाबा या मंत्राने होणार नाही. तुला कोणी फौजदार नेमलं आहे, तुझं काय होतं ते तू बघ. आम्हाला जो काही आवडेल, भावेल, रुचेल, पचेल, सवयीने आमच्या मनात सहज येतो मंत्र. ज्या मंत्राने ईश्वरभाव निर्माण होतो तो शब्द म्हणजे मंत्र. बास. पण लहानात लहान ओम आहे. ओम त्यालाच प्रणव असं म्हणतात. तस्य वाचक हा प्रणव हा. तज्जप तदर्थ भावना म्हणजे काय? अर्थभावना काय? त्या मंत्राने जो ईश्वर भाव निर्माण होतो तो भाव मी चित्ताने ग्रहण करणं, त्याचा भाव ग्रहण करणं, त्याचा अर्थ भावनम भावणे. काय अर्थ आहे? परमात्मा हा त्याचा अर्थ आहे. ओम म्हणजे काय? तो भावणे म्हणजे भाव या शब्दाचा अर्थ असणे. अभाव म्हणजे जसं नसणे तसं भाव म्हणजे असणे. त्यामुळे त्या परमात्मा आहे अशा प्रकारचा भाव. देव आहे हा भाव, म्हणून ईश्वर आहे हा भाव. या भावाशी संबंधित चित्त होणं हे अवघड आहे.
कारण की मंत्राशी संबंधित कसं बसं होत आहे, त्याच्यामध्ये परत त्याच्या पलीकडची गोष्ट म्हणजे त्या भावाशी संबंधित व्हायचं आहे. पण ती तर महत्त्वाची गोष्ट आहे. या कारण की शब्द सुद्धा पवित्र आहेत, त्याच्यात काही शंकाच नाही. राम राम असं म्हटल्यानंतर अंतःकरणावरती जरी का रामाच्या अस्तित्वाची जाणीव नाही आली तरी सुद्धा एक प्रकारची पवित्रता निर्माण होते, सात्विकता वाढते. पण आम्हाला त्याच्याही पलीकडे त्याच्या अगदी जवळ नेणारी गोष्ट म्हणजे भाव, तो आहे अशी जाणीव, भाव. या पद्धतीने ते करावं. असं करता करता काय होईल ते या सूत्रात सांगितलेलं आहे. ततः असं केल्याने, प्रत्येक चेतन म्हणजे बुद्धीचा साक्षी असा चेतन पुरुष. वस्तुतः काय आहे की बुद्धी सगळं पाहते. बुद्धीला कोण पाहतो? जो बुद्धीला पाहतो तो प्रत्येक चेतन. म्हणजे बुद्धीला पाहतो तो प्रत्येक चेतन. मग बुद्धी करते काय? बुद्धी त्याच्याकडनं असणारी चेतना घेऊन जग पाहते. आता ज्या वेळेला ती बुद्धी त्याच्याकडेच पाहिल त्यावेळेला तिला तो जो दिसतो त्याला प्रत्येक चेतन असं. बुद्धीचा साक्षी बुद्धीला कळलं. जगाकडे जवळपर्यंत बुद्धी बघते तोपर्यंत काही प्रॉब्लेमच नाही आहे. हीच तर तिला सवय आहे लहानपणापासून. पण ज्या तत्वाच्या पासून तिला चेतना मिळते आहे त्या सगळ्या विश्वाला जाणणारी बुद्धी, जगाला जाणणारी बुद्धी जगदीशाला जाणायला लागते. त्याच्याकडे जे त्यालाच जाण्याचा प्रयत्न करते की ज्या तत्वापासून तिला ज्ञानशक्ती प्राप्त होते. म्हणजे सगळं जग पाहते तर मी देवाला पण पाहिन असं जेव्हा बुद्धी म्हणते त्याच्याकडे लक्ष द्यायला लागते. आतमध्ये त्यावेळेला जो बुद्धीला प्रकाशक आहे त्याचा प्रकाश बुद्धीमध्ये पडल्यानंतर तिला तो जसा समजतो प्रत्येक चेतन. म्हणजे आरशाच्या समोर जर दिवा ठेवल्यानंतर आरशाच्या आतमध्ये जो दिवा आहे प्रत्येक चेतन, मूळ चेतन पुरुष आहे. पण बुद्धीमध्ये त्याचं प्रतिबिंब पडतं आणि मग कळतं. कारण की बुद्धी माध्यमच नसेल तर कोण कोणाला समजणार. म्हणून बुद्धीमध्ये प्रतिबिंब पडतं त्याला चिदाभास असं म्हणतात. चैतन्याचा प्रकाश जो बुद्धीमध्ये पडतो. मग चैतन्याने बुद्धी प्रकाशित होते ही गोष्ट आहे. पण बुद्धी म्हणते की मला तुलाच पाहायचं आहे. मग चैतन्याचा प्रकाश जो बुद्धीमध्ये, म्हणजे बुद्धी जेव्हा त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करायला लागते त्यावेळेला तिला त्याच्याच प्रकाशाने तो समजतो. त्याच्याच प्रकाशाने तो समजतो. प्रकाशच नसलं तर तिला दिसणार काय? त्याप्रमाणे आरसा समजा सजीव असेल तर आरसा जर सजीव असेल तर दिव्याचं प्रतिबिंब आतमध्ये ते जसं धारण करतं तिला समजतं. जसं बुद्धी ईश्वराचा वेध घेता घेता ईश्वराला धारण करतं, तिला तो जो समजतो प्रत्येक चेतन. कारण की शेवटी काही बुद्धीनेच बघणार आहे ना. बुद्धीने बघताना तिच्यामध्ये काही परमात्मा येऊ शकत नाही. सगळा ज्ञान त्याचं बुद्धी पूर्णपणाने ज्ञान त्याचं पूर्ण ज्ञान झालं देवाचं
असं होऊ शकत नाही. कारण की बुद्धीला तिची मर्यादा आहे. आपल्याला बघा एका विषयामध्ये जेवढं कळतं, म्हणजे बऱ्याच वेळेला आपल्याला एकाही विषयात कळत नाही, परंतु एका विषयात आपल्याला जेवढं कळतं त्याच्यानंतर दुसऱ्या विषयातलं काही नाही माहिती. मॅथमॅटिक्समध्ये डीप जाणार माणूस आहे त्या व्यक्तीला एकदम गायनशास्त्रातलं कळेलच असं सांगता येत नाही, चित्रकलेतलं कळेलच असं सांगता येत नाही, कलेतलं कळेल असं सांगता येत नाही. त्याच्यानंतर तो जर का माणूस नवरा असेल तर त्याला व्यवहारातलं काही कळत नाही असं बायकांना कळतं. काही कळत नाही. एका विषयामधलं समजत असलेल्या व्यक्तीला सर्व गोष्टींचं ज्ञान नसतं. म्हणून देवाचं वर्णन करताना तत्र निरतिशय सार्वज्ञ बीजा असं वर्णन या योगसूत्राच्या या सूत्र परंपरेमध्ये केलं. त्याचा अनुभव कसा आहे, तो प्रत्येक चेतन म्हणजे बुद्धीमध्ये त्याचा जो प्रकाश पडतो त्याने बुद्धी त्याला जे समजते प्रत्येक चेतन प्रत्यक्षतः हा त्याचाच प्रकाश आहे, त्याचंच प्रतिबिंब पडलेलं आहे, म्हणजे ते तोच आहे, काही शंकाच नाही. पण त्याला एक तर बुद्धीचा आरसा शुद्ध असायला लागेल. प्रतिबिंब नीट पडायला वरती धूळ नसायला पाहिजे, कुठलाही थर असता कामा नये त्याच्यावर. नाही तर वरती एक थर लावून ठेवलेलं आहे, आता पडा प्रतिबिंब, देवालाच आव्हान. अशा प्रकारे सर्व अहममतेचे जे थर लावलेले असतात त्याच्यातनं ईश्वराचं प्रतिबिंब पडत नाही. हे थर मंत्राच्या स्मरणामुळे विरळ होतं. नामाच्या स्मरणाने हे जे वरती लावलेले थर आहेत ते विरळ होतात, म्हणून प्रतिबिंब पडतं. सूर्य नाही असं कधीच नाही होत, पण प्रतिबिंब का पडत नाही, आमचाच बॅरियर आहे. तो बॅरियर उपासनेने धुवून काढता येतो. एक दोन वेळा नमस्कार करून थोडा कमी होतो. मला काही कळत नाही देवा असं एकदा गपचूप त्याला सांगावं. इतरांना कुणाला सांगितलं नाही तरी त्याला सांगा की मला काही किती मोकळा होऊ शकतो माणूस देवापाशी. इतरांच्या पाशी आपण सापेक्ष जीवन जगतो. आपल्याला काही कळत नाही, बायकोला कळलं तर प्रॉब्लेम आहे. तिला ऑलरेडी तसं वाटतंय, तिचं कन्फर्म होऊन जाईल. त्यामुळे एक गोष्ट आहे की देवापाशी आपण जसं आहे तसं उभं राहिलं. तुका म्हणे जैसा तैसा तुझा दास, ही परफेक्ट गोष्ट आहे. तुका म्हणे जैसा तैसा तुझा दास, जसा आहे तसा पण तुझा दास आहे, न करी उदास पांडुरंग. ही जी भूमिका आहे अंतःकरणाची भक्त भूमिका, ती या सूत्रांच्या मधनं रिफ्लेक्ट होते की असं बघा. म्हणून प्रत्येक चेतन अधिगम म्हणजे प्राप्त होणे. तो प्रत्येक चेतन पुरुष प्राप्त होतो म्हणजे त्याचा अनुभव येतो, साक्षात्कार. आणि काय होतं, ह्या अवस्थेला जाण्याच्यासाठी जे अंतराय आहेत, निरनिराळे विक्षेप आहेत, ते पण ईश्वराच्या कृपेने दूर होतात. म्हणून ईश्वर प्रणिधान करायला पाहिजे. कुठले कुठले विक्षेप आहेत ते पुढच्या सूत्रामध्ये सांगितले. अंतरायांचा अभाव होतो असं या सूत्रात सांगितलं. ईश्वराचा भाव जसा जसा होतो तसा अंतरायाचा अभाव होतो. त्याच्यापासून जी स्थिती प्राप्त करून देण्याच्यासाठी जी विघ्न असतात, म्हणजे आमच्याच इनेबिलिटी ज्यामुळे असते, व्याधी. आता डोकं दुखत असतं, ध्यान कुठं करणार, इथंच लक्ष ठेवा, इथंच दुखतंय, आता काय करणार. आता व्याधी असल्यानंतर म्हणजे व्याधी, त्याग, संशय, प्रमाद, आलस्य, अविरती, भ्रांतिदर्शन, अलब्ध भूमिकत्व, अवनस्थितत्व, चित्त विक्षेप असते अंतराय. हे सगळे अंतर आहेत. हे प्रत्येकाचं स्वरूप आपण हळूहळू बघू, पण भरपूर आहे तेवढं आपल्याला सांगून ठेवलं. अंतरायांचा
अभाव होतो, ईश्वराचा भाव होतो आणि अंतरायाचा अभाव होतो, असं सायमल्टेनियसली घडतं. म्हणजे एका बाजूला चित्तचैतन्याशी जोडण्याचा जो आमचा प्रयत्न आहे, त्या प्रयत्नांचा परिणाम म्हणून त्या प्रयत्नांना बाधा ज्यामुळे निर्माण होते त्या बाधा कमी व्हायला लागतात आणि त्याची अंतःकरणातली समज वाढायला लागते. म्हणजे त्याच्याबद्दलची आपली समज वाढायला लागते. समज म्हणजे त्याला पण ज्ञानाने जाणू शकणं शक्य नाही, पण तो आहेच आहे, त्याचं अस्तित्व आम्ही जाणू शकतो आणि त्या अस्तित्वाशी एकरूप होऊ शकतो, एवढं आम्ही करू शकतो. हे झालं की आमचं कामच झालं. आम्हाला थोडंसं पुरेचं आहे. ज्ञानाच्या जाडीवर अख्खं जगाचं ज्ञान आम्हाला काय करायचं आहे? रामकृष्ण असं म्हणत की कलालाच्या दुकानामध्ये किती मण दारू आहे याच्याशी तुला काय घेणं आहे, एक छटा घेतल्यानंतर तुझं काम होतं. म्हणजे थोडक्यात म्हणजे हे उदाहरण म्हणून दिलं तुला एवढं सगळं जाणण्याचं काय कारण आहे की बाबा कसं विश्व निर्माण केलं आहे, तो कुठं कुठं आहे, किती. ज्यांचा तो विषय आहे त्याचं ते बघतील, खगोलशास्त्रज्ञ बघतील. ज्यांचा तो विषयच आहे त्यांनी त्याच्यामुळे डोक्यावरून ते बघतील. तुलाही थोडंसं साधारण जनरल नॉलेज आलं पुरेसं आहे, परंतु तोच वेध घेण्याचा तू प्रयत्न करूच नकोस. तू ईश्वराचा डायरेक्ट वेध, ईश्वर प्रणिधान कसं घ्यायचं? मस्तकामध्ये लक्ष ठेवायचं, मंत्र, त्याच्यानंतर तो आहे अशा प्रकारची जाणीव, बास, त्या जाणीवेमध्ये राहायचं. असं करता करता बुद्धीच्या मध्ये ते अस्तित्व स्पष्ट व्हायला लागतं. ते अस्तित्व स्पष्ट व्हायला लागतं. अस्तित्व आहेच, अस्तित्व निर्माण होत नाही. आतमध्ये सगळीकडे ते अस्तित्व आहे, बुद्धीमध्ये ते स्पष्ट व्हायला लागतं. म्हणजे जशा रेडिओ वेव्ह सगळीकडे आहेत, परंतु आम्हाला ट्यून करायला लागतं, त्या पर्टिक्युलर स्टेशनला, त्या फ्रिक्वेन्सीला ट्यून करायला लागतं आणि मग आम्हाला ते ऐकू येतं. तशा प्रकारे बुद्धी हे जाणण्याच्यासाठी म्हणून त्याला योग्य होत जाते एका गोष्टीने, ईश्वर प्रणिधान आणि त्याचं स्वरूप जाणणं, म्हणजे साधारण समजून घेणं आणि त्याच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करणं. एकरूप होणार कसं? त्याचा भाव धारण करणं, अस्तित्व धारण करणं, बास, याच्या पलीकडे दुसरी कुठली गोष्ट नको असं ठरवून त्या अस्तित्वावरती राहण्याचा प्रयत्न करणं. एवढ्या गोष्टीमुळे जो प्रत्येक चेतन आहे त्याचा अधिगम म्हणजे त्याची प्राप्ती होते. म्हणजे बुद्धीला ते अस्तित्व स्वच्छ कळतं आणि मग पुढे असं कळतं की जो हे अस्तित्व जाणण्याचा प्रयत्न करतो आहे त्याचं मूळ स्वरूपच ईश्वर आहे. खूप खोल तत्वज्ञान जाण्याची गरज नाही, डायरेक्ट प्रोसेस करायचे. प्रोसेसने डायरेक्ट कळेल. अहो थोडंसं खूप तत्वज्ञान समजून कितीही केलं तरी देखील ते शब्दाच्या अंगाने एका मर्यादेच्या पलीकडे बुद्धी ग्रहणच नाही करू शकत. अनुभव जसं चित्त ग्रहण करू शकतं तसा विचार एका टप्प्याच्या पलीकडे जाऊ शकतो. आणि तर नसलं तर बिघडत काही नाही. याचं कारण की अनुभवाच्याच मार्गाने जायला पाहिजे. साखरेची गोडी तिचं स्ट्रक्चर असं केमिकल स्ट्रक्चर असं असल्यामुळे ती आपल्याला गोडी लागते, असं शास्त्र आहे. त्याच्यासाठी म्हणून ते इतके कार्बन, इतके हायड्रोजन, त्यांचं असं कॉम्बिनेशन, हे माहीत नसलं तरी साखर जिभेवर ठेवलं की गोडी लागते, एवढं कळलं बास आहे की नाही. मग गोडी लागण्यासाठी एखाद्या माणसाला वेळेला की बाबा साखरेचं सूत्र सांग, गोडीच जाईल सगळी, आपल्याला येत नसलं. साखरेचं सूत्र नसलं तरी मला गोडी लागते, जिभेवर ठेवायची, फिनिश. तशा प्रकाराने चित्त चैतन्याशी जोडण्याच्यासाठी काही करायला नको.